नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्कॉलरशिप गुरु या चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत मूळ संख्या, प्राईम नंबर 1 ते 100 या मधली. मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला 1 आणि स्वतःचाही भाग जातो. सपोज मी घेतले 2. 2 ही मूळ संख्या आहे का ते पाहूया आपण. 2 या संख्येला 1 आणि स्वतःनेच भाग जातो. ओके, म्हणजे ती मूळ संख्या आहे. 3 या संख्येला 1 आणि स्वतःनेच भाग जातो, म्हणजे 3 ही पण मूळ संख्या आहेत. 4 या संख्येला कोणकोणी भाग जातो? 1 ने जातो. 4 हा 2च्या टेबलमध्ये पण येतो आणि 2 ने पण भाग जातो. 2 दुणे 4 आणि स्वतःही 4, म्हणजे ही मूळ संख्या नाहीत. मग लक्षात काय ठेवणार आपण? मूळ संख्या म्हणजे की अशी संख्या की त्या संख्येला 1 आणि ओन म्हणजे स्वतःनेच भाग जातो, त्याला म्हणतात मूळ संख्या. ओके, आलं लक्षात? आता आपण 1 ते 100 यामधले मूळ संख्या लिहून घेऊ, मग तुम्हाला व्यवस्थित समजेल. अजून 2 येते, 3 येतो, ते नंतर 5 आहे, 7 आहे, 11 आहे. 11 पण कोणाच्या टेबलमध्ये येत नाही, 1 आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतो. 13 आहे, 17 आहे, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 पण कोणत्याही टेबलमध्ये येत नाहीत, ते फक्त 1 आणि स्वतःच्या टेबलमध्ये येते. 53, 53, नंतर येतो 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि शेवटची ते 1 ते 100 मधली सगळ्यात मोठी मूळ संख्या ती आहे 97. हे असे नंबर आहे 1 ते 100 मधले, अशी संख्या आहेत 1 ते 100 मधले की ते फक्त 1 आणि स्वतःच्या टेबलमध्ये म्हणजे स्वतःनेच भाग जाते, त्यांना म्हणतात मूळ संख्या. 29 घेतलं, 29 कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, तो फक्त 1 आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, स्वतःच्याच पाड्यामध्ये येतो. 37 म्हटलं तरी 1 आणि स्वतःच्याच पाड्यामध्ये येतो. अशा संख्यांना म्हणतात मूळ संख्या. आणि सगळ्या संख्या पाहून घ्या. 3, 5, 7, एक स्थानावर पाहून घ्या. 1, एक स्थानावर 3, एक स्थानावर 7, एक स्थानावर 9, 3, 9, 1, एक स्थानावर. हे सगळे विषम संख्या आहेत. सगळं आहे, सगळ्या विषम संख्या आहेत. फक्त त्यामधली ही एक आहे 2, ही कोणती आहे? समसंख्या आहेत. आणि असे एकूण मूळ संख्या 25 आहेत. धन्यवाद मित्रांनो.